मनाचे श्लोक क्रमांक 192. मनाना कळेना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण तेही न दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. या श्लोकात समर्थ म्हणतात, मनाना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजेवी न ते ध्यान सर्वोत्तमाचे. या श्लोकात समर्थ रामदास स्वामी परब्रह्माच्या स्वरूपाचे आणि सर्वोच्च ध्यानाचे वर्णन करतात. परमेश्वराचे खरे स्वरूप असे आहे की ते सामान्य मनाला पूर्णपणे समजत नाही. ते कोणत्याही बदलाने ढळत नाही. ते निराकार, स्थिर आणि अविकार आहे. ज्या ध्यानामध्ये दुसरे काहीही नसते, म्हणजेच द्वैत नसते, तेच सर्वोत्तम ध्यान आहे. जेव्हा साधकाच्या मनात फक्त परमेश्वराचे एकत्व राहते, तेव्हा ते ध्यान सर्वोच्च मानले जाते. तयाखूण तेही न दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. याचा अर्थ परब्रह्माचे स्वरूप इतके सूक्ष्म आणि महान आहे की त्याला उदाहरण देऊन पूर्णपणे सांगता येत नाही. कोणतेही दृष्टांत दिले तरी ते अपूर्ण आणि मर्यादित ठरते. परमसत्याच्या अवस्थेत संग किंवा निसंग म्हणजे आसक्ती आणि विरक्ती या दोन्ही कल्पना लागू पडत नाहीत, कारण या अवस्थेत द्वैतच नसते. तेथे फक्त एकच परमसत्य असते.